आओ पीछे से आ जाओ, थोड़ा पीछे आओ, पीछे आओ, पीछे। वेट 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 वेट, नहीं नहीं कुछ नहीं, टिम्बर आला था। जम्मू काश्मीर श्रीनगर या ठिकाणी अरे दोन मुंबईसाठी सरकारला काय करायचं? खरं म्हणजे हा हे जे आहे हे रक्तदात्यांचं आहे, आमचं चंद्रराव पाटीलचं आहे आणि मी त्यांचं मनापासून मी संरक्षण मंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याबद्दल चांगले उद्गार काढले. सरकारला दुसऱ्या मुंबईसाठी दरवर्षी ही सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील असाच संकल्प जे आहे आम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आहे. कारण रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, हे रक्तदानच करावं लागतं आणि एक रक्तदात्यामुळे 3 लोकांचे प्राण वाचतात. ही मोठी एक समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. श्रीकांत शिंदे यांनी देखील रक्तदान केलेलं आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन. सरकारला दुसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाहीये. सरकारला दुसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही. राज ठाकरे म्हणतात बारामतीमध्ये अजून एक विमान फुटणार आहे. मी त्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यावर. राज ठाकरे म्हणताय सरकारला दुसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही. हिंदी में बोल दीजिए, ब्लड डोनेशन को लेकर आज क्या? अरे तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही एअरपोर्ट केला, सिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय आणि मध्ये हब त्या ठिकाणी तयार होत आहे. अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे. हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल. साहेब संघ आणि भाजपवरती टीका करणारे या आज सिंदूर महारक्तदान यात्रा, ये रक्तदान जो महारक्तदान है सिंदूर महारक्तदान यात्रा के नाम से पहचाना जाता है. ये दूसरा साल है. पिछले साल जम्मू कश्मीर में 1200 लोगों ने जो पहलवान है, रेसलर है, उन्होंने रक्तदान किया. इस बार भी 1000 से ज़्यादा लोगों ने रक्तदान आर्मी के लिए किया है. चंद्रराव पाटिल हमारे महाराष्ट्र डबल केसरी, इनके मार्गदर्शन में यहाँ पर ये महारक्तदान हो रहा है. ये सीमा पर लड़ने वाले जवानों के लिए ये रक्तदान हो रहा है, क्योंकि सीमा पर लड़ने वाले जवान जो है उन्हीं के वजह से हमारा देश सुरक्षित है. और आपने देखा है
कि पहलगाम अटैक के बाद जो बेकसूर लोग मारे गए उनका बदला हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में हमारे भारतीय सेना ने जिस ढंग से लिया, पाकिस्तान को घुस के मारा, उनको घुटने के बल पे लाया, यह एक प्रकार की भारतीय जवानों की जीत है। और इसीलिए उनके शौर्यता को, उनके पराक्रम को, उनके वीरता को सलाम सल्यूट करने के लिए यह महारक्तदान शिविर आयोजित किया। इस रक्तदान शिविर में देश के रक्षा मंत्री पर आए और उन्होंने भी अपनी यहाँ पर उपस्थिति जताई और रक्तदाताओं को मोटिवेट किया। उन्होंने भी कहा एक अलग ये अनोखा कार्यक्रम है, ये देशभक्ति राष्ट्रभक्ति का कार्यक्रम है और देश के जवानों के लिए और सीमा पर लड़ने वालों के लिए ये रक्तदान पहली बार हम देख रहे हैं, ऐसा उन्होंने कहा। और इसलिए मैं उनको भी धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और हमारे रक्तदाताओं को, महाराष्ट्र से आए हुए हजारों रक्तदाताओं को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और ये जो अस्पताल, जो आर्मी अस्पताल है, इसने अच्छी तरह से इस महारक्तदान का नियोजन किया है। वो सभी ये आर्मी हॉस्पिटल के सभी लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। चला सर, आपण आज इथे महारक्तदान शिबिरात सहभागी झाला आणि अनेक रक्तदान करताना भेट झाली. आता शिखांनीही रक्तदान केलंय. सिंदूर महारक्तदान यात्रा गेल्या वर्षापासून सुरू झाली आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्त देण्याचा उपक्रम गेल्या वर्षी जम्मू काश्मीर मधून आर्मी हॉस्पिटल मधून सुरू झाला आणि हे दुसरं वर्ष आहे. दुसऱ्या वर्षात देखील आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1200 पैलवान या ठिकाणी रक्तदान करायला आले. कालपासून त्यांचं रक्तदान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने हे सिंदूर महारक्तदान यात्रा आपल्या लष्करातील सीमेवर लढणाऱ्यांसाठी या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम शिवसेनेच्या वतीने राष्ट्रभक्ती आहे आणि सीमेचं रक्षण करतात, जागता पहारा ठेवतात, म्हणून आपण देशवासीय सुरक्षित आहोत. आणि म्हणून त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या पराक्रमाला हा एक प्रकारचा सॅल्यूट आहे. आणि सर्व रक्तदात्यांचं आणि या कार्यक्रमाला हे आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान आहे, लष्करासाठी आहे आणि म्हणून रक्षा मंत्री स्वतः या शिबिराला भेट देण्यासाठी आणि त्यांनी या रक्तदात्यांच्या बद्दल गौरवपूर्ण भाषणही केलं. त्यांना रक्तदात्यांना ऊर्जा आणि प्रेरणा त्याबद्दल देखील मी केंद्रीय रक्षा मंत्री, भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी देखील या आपल्या रक्तदात्यांच्या बद्दल, पैलवानांच्या बद्दल देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती कशी असावी याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. राज ठाकरे यांनी आणि मी सर्व आलेल्या पैलवानांचं स्वागत करतो. चंद्रहार पाटीलचं मनापासून अभिनंदन करतो. हा अनोखा
आणि आगळा वेगळा देशभक्तीचा सोहळा आणि आज 9 ऑगस्ट क्रांती दिन त्याचं औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला आणि हे हजारो रक्तदाते लाखो रक्तदात्यांमध्ये परिवर्तित होतील ही महायात्रा जी आहे सिंदूर महा रक्तदान यात्रा अशीच सुरू आहे. सर तिसऱ्या मुंबईसाठी सरकारला काय करायचं तिसऱ्या मुंबईसाठी सरकारला काय करायचं खरं म्हणजे हे जे आहे हे रक्तदात्यांचं आहे, आमचं चंद्रराव पाटीलचं आहे आणि मी त्यांचं मनापासून संरक्षण मंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याबद्दल चांगले उत्तर काढले. सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी दरवर्षी ही सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील असाच संकल्प जे आहे आम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. कारण रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, हे रक्तदानच करावं लागतं आणि एक रक्तदात्यामुळे 3 लोकांचे प्राण वाचतात. ही मोठी एक समाधानाची